स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपला न्यू ब्लॉगमध्ये. मंडळी, आज माझा हाफ डे होता, त्यामुळे मी दुपारी लवकर आले होते. आणि ना माझी नेहमी अशी तक्रार असते की ज्यावेळी मला सुट्टी असते त्यावेळी पाऊसच नसतो. कारण बघा, बाहेर असं छान पाऊस पडतो आहे आणि आतमध्ये छान अशी गोड्डी घेऊन झोपायला भारी वाटतं आणि मला ते फिलिंग खूप आवडतं. पण जेव्हा जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा मस्तपैकी कडक ऊन पडलेलं असतं आणि पाऊसच नसतो. त्यामुळे ही नेहमी माझी तक्रार असते. मी आईला कायम असं म्हणत असते की संडेला पाऊसच नसतो आणि जेव्हा मंडेला मी कामावर जात असते तेव्हा मात्र पाऊस हा असा कोसळत असतो. पण आज तसं नाही झालं. आज सकाळपासूनच पाऊस खूप जोरात आहे. म्हणजे मी कामावर गेली होती आणि तेव्हापासून तो हा असा कोसळतो आहे. तो आता संध्याकाळ झाली आहे आणि असा पाऊस कोसळतो आहे. आणि मी मस्तपैकी दुपारी आले, छान जेवली आणि मस्त गोड्डी घेऊन झोपले. आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा मला असं समजत होतं की हा पाऊस कंटिन्यू पडतोच आहे मोठमोठ्याने. त्यावेळी मस्तपैकी मी गोदडी पुन्हा एकदा घेतली आणि छान अशी पडून राहिली आणि ती जी माझी फिलिंग होती, जी मला एन्जॉय करायची होती, ती करून घेतली. तर खरोखरच आज सकाळपासून खूप जोर धरला आहे पावसाने. पावसाने आज खूपच जोर धरलेला आहे. म्हणजे एवढा कोसळतो आहे पत्र्यावरती, त्यामुळे आवाजच येत नाही आहे पूर्णपणे. आज दिवसभरच पाऊस खूप होता. आई बघूया काय करतायत त्या. काय करताय? हा, मामाने आणलेले. हा हा हा. तर आता आम्ही शेंगा खाणार आहोत. मातीच खूप असते ना. चहा करूया आई. मक्याचं कणीस वगैरे सुद्धा भाजलेलं पावसात खायला. आज सकाळपासूनच पाऊस आहे ना आई. खूप पडतो. आता आम्ही मस्तपैकी गरम गरम चहा बनवणार आहोत. छान पाऊस पडतो आणि आम्ही पितोय मस्तपैकी गरम गरम चहा आणि भजी पाव. मामांनी भजी आणली होती आणि म्हटलं की चहासोबतच खायची. तर आता आम्ही मस्तपैकी खाणार आहोत. ही मला घेते, कमी आहे ती. आज आम्ही तिकडे गेलो, 2कडे चहा पिलो पाठोपाठी सुद्धा, असं गॅप ठेवून नाही ना. माजरा घाला ते पहिला मागता हातावर. तुला हवा मनी माऊ? तिला बरोबर वास येतो पावाचा, ह्याचा, मक्यांचा. काल आपण या कुटांना खारात घातलं आणि त्याच्यातली थोडी आपण बाजूला काढून ठेवली होती त्यांची पातळ कापा करण्यासाठी. आणि आता आई आपल्याला पातळ कापा कशी करायची ती दाखवणार आहेत. सर्दीला वगैरे बरं असतं ना गरम गरम पिल्यानंतर. तर म्हणजे एकदा ना याच्या कापांची आठवण आहे. एकदा आईने अशीच कापा केली होती, मला सर्दी झाली होती आणि आम्ही जेवायला बसणार होतो. त्यामुळे मी काय केलं, ती कापा गरम केली ना आई. छान अशी त्याला मस्त अशी उकळी पूर्ण दिली आणि मी ती जेवण घेऊन बसले. आणि आमची मनी माऊ होती तेव्हा. माझं नवीन लग्न झालेलं आणि माझ्या माहेरी अशी मांजर वगैरे नाही आहेत पाळलेली, त्यामुळे मी मांजरांना खूप घाबरायचे. आणि तितक्यात मनी माऊने उडी मारली आणि ते गरम उकळलेलं असं ते कापा होता त्या अशा माझ्या मांडीवरतीच पडलेले. तरी नशीब ते जास्त असं मला भाजलं नव्हतं नाही, कारण मी जशी ट्रॅक पॅन्ट घातलेली आणि ती अशी जाड होती पूर्ण, त्याच्यामुळे मला काय एवढं लागलं वगैरे नव्हतं. त्यामुळे ही आठवण आहे माझी या कापांची. हे काप करू कसे असं म्हटलं, म्हणजे बारीक अशी हा हातीत घट्ट धरून ते चिरू होईल. तर अशा पद्धतीने अशी ती चिरायची आहे. हे आमट असताना त्याच्यावर असे चिरू बारीक. पुष्पा मावशींची आई कमेंट होती, तुमच्या हाताला काय झालंय ते. तर तुम्ही सांगा तुमच्या हाताला काय झालंय ते. मी केलेला रिप्लाय मावशींना, तरी पण आता तुम्ही सांगा. हां हां
थँक्यू. आणि आमचं दूध पिशवी पण आलेली आमच्या शेजारी. थँक्यू. तुम्हाला घेतलात ना? ते दुखतं त्याच्यामुळे ती दुखीची पट्टी मारली. हात दुखतात. ती शिरच आईंची अशी दुखते आणि डॉक्टरकडे वगैरे म्हणजे केले आईने 2-3 डॉक्टर केले. तरी पण काय फरक जाणवत नाहीये. हा, आता एक सावंतवाडीतले डॉक्टर आहेत आणि आम्हाला चतुर्थीच्या आधी जायचंच आहे थोडं सावंतवाडी. म्हणजे बघू आता कधी मला वेळ मिळतोय. मला सुट्टी असणार त्या दिवशी आई आणि मी जाणार आहोत. गणपतीचं पण थोडंफार सामान तिकडूनच घ्यायचं आहे. आधी डॉक्टरकडे जाऊया आणि मग मार्केटमध्ये. किती शेत्या देणार आहे? हो झालं. बंद करूया. शेंगा उकडत घातल्या. दूध पिशवी फ्रीजमध्ये ठेवते. दूध पिशवी फ्रीजमध्ये ठेवते. सगळं आता कुकरमध्ये. किती शिट्या देणार आहे तरी? जास्त नाही, 3 शिटे दे. ते तसे मऊ असतात, पटकन उकाडतात. ते ह्याचे असतात ना कणकीच्या कोमांचे, त्यांना जरा उकडाक वेळ लागतो. आणि ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घालणार नाही? हो, पण मीठ घाले. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून हे बघा कुकरला. आपण आता हा कुकर लावायचा आहे आणि ह्याला बरोबर आपण 3 शिट्या देणार आहोत. त्यामध्ये ना स्वामींचे 2 फोटो आहेत. म्हणजे हा वाला एक, हा आम्हाला लग्नामध्ये प्रेझेंट मिळाला होता आणि एक आमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो आहे, जो मी माझं लग्न झाल्यानंतर पहिली जी गुरुपौर्णिमा होती तेव्हा आणला होता. हो नाही? आणि या फोटोची सुद्धा जे आम्हाला लग्नामध्ये प्रेझेंट मिळालेलं होतं त्याची पण एक छान स्टोरी आहे. ती मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या नक्की सांगणार आहे. तर आता दिवा लावायला घेऊया तसं, कारण मला थोडं दिवा लावते प्रार्थना म्हणतेपर्यंत वेळ लागतो जरा. तर मंडळी आता आपण कापांसाठी लागणारं खोबरं भाजून घेऊया. आम्ही आता दिवा वगैरे लावला आहे आणि आता पुढची तयारी कापांची. खोबरं, कांदा आणि हा फोडणीला थोडासा कांदा. आपलं ह्याचं जे वाटप असतं गरम मसाल्याचं तेच नाही. तर आजची कापा आम्ही गरम मसाल्याच्या करणार आहोत. हे बेटीची कापा असतात ना त्यांना गरम मसाला भाजून खोबरा वगैरे घालत असतात. तर पाणी राहिलं ना. दुसरी ह्याची असतात ना कणकेचे कापांचे, बांबूचे, त्यांना डाळीसारखं मसाला, म्हणजे गरम मसाला वगैरे नाही. तर ते ज्याच्या त्याच्या आवडीचंच असतं. कोणा आवडतं त्यांनी घालू शकतो. ह्याच्यात हे घालणार नाही ना? आलं लसूण वगैरे नाही, आलं लसूण वगैरे नाही. सगळ्याच पदार्थात चव लागत नाही. त्याची चव हा ना, ते त्याचीच जीव होईल ना, त्याचेच फ्लेवर आहे का ना. आला लसूण हे कसे कापा ओरिजिनल ह्याचे असतात. आला लसूण वगैरे काही घालून आम्ही अशीच करतो. म्हणजे आपली आवड आहे आणखी वेगळा आहे तर त्यांनी घालू शकतात ना. पण ज्याची त्याची एक चव असताना प्रत्येक ह्याची. रानभाज्यांचं कसं जास्त त्याच्यात ॲडिशनल घालायचं नाही. कांदा छान भाजून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे. आपला भाजला आहे आता त्याच्यात खोबरं टाकायचं. कांदा भर लालसर भाजा हवं. कांद्याचे मग वास असतात तो हे जातात ना. खोबरा थोडा लाल होईपर्यंत भाजून घेतला ना, मग त्याचं एक फ्लेवर असतं ना. त्याचं पण खोबरं असं भाजून घ्यायचं. जास्त फुल गॅस असली तर कधी कधी जळतं. जळलं तर मग ते वास आहे ना, जळलं जळाम द्यायसारखा ना.
हे घ्या पकड वगैरे घातलं. लाईट ना येते जाते असं. आज पाऊस खूप पडला ना. तर असं छान खोबरं आता आपण भाजून घेऊया. मसाले वगैरे सगळे काढून घेतले आहेत. आई कोणते कोणते मसाले घालणार? हे गरम मसाला आमचे गावठी ना सगळे प्रकारचे 12 हे मसाले एकत्र करून खसखस बडीशेप काय लवंग दालचिनी मिरी काय सगळे मसाले एकत्र केले ना कुटलेलो तो आम्ही तो. आणि हे ह्या मिरच्या आणि धणे भाजून केलेलं ना मसाला तो. हळद आमच्या गावठी मसाल्याची चव ही वेगळीच असते ना. बाजारातले मसाल्याची चव नसतात. मी भाजून खोबरा घेतला ना. आता हे लावून घेणार ना मिक्सर? हो आता मिक्सरला लावून घ्यावे. उकडलेलं बघूया. उकडली ना? होय उकडले. वाटाणे पण उकडलेले आहेत. हो वाटाणे पण असे घट्टसर उकडले ना की बरं, नाही तर ते साली वगैरे निघाले की मग चेंज होते ना चव. तर आता आपण फोडणीला घालूया सगळं. कांदा असं छान परतून घेऊया. परतून घेतल्यानंतर आईने लाल तिखट टाकलं आणि आता ही कापं आपण सगळी, मला मसाल्याची अलर्जी लगेच शिंकायला सुरुवात होणार. तर आता ही सगळी कापं आपण टाकली आहेत. आता वाटप टाकणार ना? हो वाटप सगळं हे बघा पाणी. तुम्हाला जसं हवं पातळ जाड तसं आपण पाण्याने ऍडजस्ट करू शकतो. नाही पातळ असले तर प्यायला बरी वाटतात मस्तपैकी. ही बीटीची कापा सर्दीक बरी असतात. ह्याच्या कापापेक्षा बांबूची असतात ना कणकीची कापा आम्ही म्हणतो त्याच्यापेक्षा ही तिखटपणा असतं ह्याच्यात. लक्षात ठेवा की आपण उकडताना मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये, त्यामुळे चवीनुसारच घाला. आणि आता ह्याला छान मस्तपैकी उकळी द्यायची आहे. झालं ना? उकळी येऊ दे. छान उकळी आली आहे आणि आता आपल्या हे खाण्यासाठी रेडी आहे. मस्त वाटते. इथे जेवण रेडी झालेलं आहे. तांदळाची भाकरी भाजली आणि आता आई टेस्ट करणार आहेत कापा. आई सांगा टेस्ट करून. चांगलं झालं? तर आईने सांगितलेलं आहे की चांगली झाली. आता मी पण जेवून घेते. मंडळी
आताच आमची जेवणं वगैरे सगळे आटपली आणि मी आता बसली होती आणि इंस्टाग्रामवरती बघा सध्या एक रील व्हायरल होते की एक मुलगी असं म्हणते की आपल्या जवानांविरुद्ध की आम्ही जेनझी आहोत आणि आम्ही टॅक्स भरतो त्यामुळे आपल्या सोल्जर्स लोकांची सॅलरी होते. आणि जेव्हा मी ती रील बघितली ना तेव्हा म्हणजे माझ्याकडे काही शब्दच नव्हते रिॲक्ट व्हायला. म्हणजे मला अक्षरशः त्यांच्या बुद्धीची कीव वाटली की 4-5 तास जर तुम्हाला ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागलं म्हणून ते तुम्हाला टॉलरेट होत नसते. तर अशा ज्या फॅमिली आहेत की ज्यांच्या घरातलं एखादा माणूस तिकडे बॉर्डरवरती उभा आहे, म्हणजे आता मला 5 महिने पूर्ण होतील की मी माझ्या माणसाला बघितलं नाही आहे, आईंना आता 6 महिने होतील की त्यांनी आपल्या मुलाला बघितलेलं नाही आहे. मग त्या पेशन्सचं काय? म्हणजे आपल्या सगळ्यांचं देशप्रेम हे फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जागं होतं का की त्यावेळी आपल्या सगळ्यांना आपली देशभक्ती जाणवते आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या मध्ये होतात त्याला मग आपल्याकडे काय उत्तर असेल असं. तर म्हणजे खरोखरच की आता बाहेरच्या शत्रूची खरं तर गरज नाही आहे आणि ही खरोखर सिरियस गोष्ट आहे की आपल्या देशातलेच लोक आपल्या जवानांना आता अशी नावं वगैरे ठेवावी लागलेली आहेत. तर मला त्यांना सगळ्यांना असं सांगायचं आहे की तुमच्या टॅक्सची, तुमच्या मेहरबानीची आपल्या जवानांना खरंच गरज नाही. आणि हे मी याच्यासाठी म्हणत नाही आहे की माझा नवरा म्हणजे सोल्जर आहे म्हणून नाही. एक भारतीय म्हणून मला असं वाटतं की त्यांची रिस्पेक्ट करणं हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं काम आहे. कारण ते जे करतायत तो जो त्याग आहे त्याची तुलना ही कशासोबत सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे जे आपलं देशप्रेम आहे ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला दाखवण्यापुरतं ठेवू नका. तर या गोष्टी आहेत ज्यांचा बारीक सारासार विचार झाला पाहिजे. आणि असो, तुम्हा सगळ्यांना जर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.